वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण भगवद्गीतेच्या 30व्या श्लोकापर्यंत आणि 176 क्रमांकाच्या ओव्यापर्यंत आपण आलो होतो. 30व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. अर्थात हे भारत, प्राणीमात्राच्या देहामध्ये असणारा हा आत्मा नित्य अवध्य आहे, म्हणून कोणत्याच प्राण्याकरिता तुला शोक करणे योग्य नाही. अनुराधाताई, तुमच्या आवाज म्यूट करा. भगवंत अर्जुनाला सांगतायत, की अर्जुना, या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो अमर्त्य आहे आणि शरीर मर्त्य आहे. शरीर कितीही प्रयत्न केलं तरी टिकणार नाही आणि आत्म्याला कितीही प्रयत्न केलं तरी त्याला मारणं शक्य नाही. आणि कोणत्याच प्राण्याच्या संदर्भात हे शक्य नसल्यामुळं तुला कोणत्याही प्राण्यासंदर्भात शोक करणं योग्य नाही. कारण कोणताही प्राणी असेल तर त्या प्राण्याचा देह हा संपणारा आहे आणि त्याचा आत्मा जो आहे तो अमर आहे, त्याला मात्र मारता येणार नाही. तो आत्मा नित्य आणि अवध्य आहे. या अर्थाचं माऊली काय विवेचन करतायत बघूयात. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्थात जे सर्वव्यापी व सर्व देहात असलेले, ज्याचा घात करू म्हटल्यास होत नाही, असे विश्वव्यापी चैतन्य तू पहा. त्या चैतन्याची, पुन्हा त्या आत्म्याची चर्चा भगवंत आणि माऊली करतायत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की तोच विषय भगवंत आणि माऊली सारखा सारखा का सांगतायत. काही विषय अतिशय महत्त्वाचे असतात. ते इतके महत्त्वाचे असतात की ते वारंवार सांगणं गरजेचं असतं. काही महत्त्वाचे विषय माणूस वारंवार सांगतो. जो विषय अवघड आहे पण महत्त्वाचा आहे, तो विषयही माणूस वारंवार सांगतो. जो विषय समजायला अवघड आहे, सहजपणे समजणार नाही, आकलनाच्या पलीकडचा आहे, विशेष मेहनत घेतल्यावर समजेल असा जो विषय आहे, पण तितकाच महत्त्वाचाही आहे. एकदा तो विषय पक्का झाला की बाकीचे विषय थोडेफार नाही जरी समजले तरी चालतील असा जो विषय असतो किंवा असा जो घटक असतो, त्या घटकावर प्रत्येक शिक्षक, प्राध्यापक विशेष भर देत असतो. ज्याची चर्चा भगवंत आणि माऊली करतायत, तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सत्य आणि असत्याचा, नश्वर आणि शाश्वत यांचा, आत्मा आणि देह यांचा, या दोन्ही तत्वांचा विचार हा अतिशय आवश्यक आहे साधकासाठी. केवळ साधकासाठीच नाही तर प्रत्येक प्राण्यासाठी, सजीवासाठी हा विषय आवश्यक आहे. म्हणून वारंवार त्या आत्म्याचं वर्णन वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंत इथं करताना दिसत आहेत. जे सर्वत्र सर्व ही देही, जे सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, ते नाही असं ठिकाण नाही. सर्व ही देही सर्व देहांमध्ये आहे, प्रत्येक देहामध्ये आहे. म्हणजे चांगल्या प्राण्याच्याच शरीरामध्ये तो आहे असं नाही, तर जो प्राणी क्षुद्र मानला जातो, दुय्यम मानला जातो, निम्न मानला जातो, त्याही प्राण्याच्या आत तो आत्मा तितकाच आहे जितका एखाद्या शुद्ध वाटणाऱ्या एखाद्या मोठ्या महाबलाढ्य प्राण्याच्या आत आहे.
शहामृग असो किंवा एखादी चिमणी असो, दोघांच्या आतही आत्मा तेवढाच तोच आहे. मुंगीमध्ये आणि हत्तीमध्येही आत्मा तेवढाच आणि तोच आहे. म्हणून सर्व ही देही, तो आत्मा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. असं नाही की मुंगीचा देह छोटा आहे म्हणून तिचा आत्मा छोटा, हत्तीचं शरीर मोठं म्हणून त्याचा आत्मा मोठा, असं नाही. आत्मा सारखा आहे सगळ्या ठिकाणी. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही. किती जरी ठरवलं तरी त्याचा घात करता येणं शक्य नाही. कारण त्याला जाळता येत नाही, त्याला सुकवता येत नाही, त्याला भिजवता येत नाही, त्याला मारणार कसं? जया करिता ही घातू नाही. केला प्रयत्न केला तरी त्याचा घात शक्य नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, आणि ते चैतन्य सबंध विश्वामध्ये व्यापलेलं आहे. विश्वात्मक, सगळ्या विश्वामध्ये व्यापलेलं, सगळ्या विश्वाचा आत्मा असलेलं. शरीरात आत्मा कुठे आहे असं विचारलं तर काय उत्तर देता येईल? आत्म्याची राहण्याची शरीरातली एखादी जागा आहे असं म्हणावं तर नाही. सबंध शरीरामध्ये त्या चैतन्याची ऊर्जा, त्या चैतन्याचा प्रभाव तितकाच पसरलेला आहे. आणि म्हणून ते चैतन्य विश्वात्मक आहे. आणि जे विश्वात्मक आहे ते चैतन्य तू जाणून घे असं माऊली सांगतायत. पुढं माऊली म्हणतायत, जयाचे नि स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तुवा. अर्थात ज्याच्या आश्रयावर हे सर्व उत्पन्न होते व नाहीसे होते असे जे चैतन्य आहे, मग सांग त्या ठिकाणी तू शोक करावास का? ज्याच्या स्वभावामुळं, जयाचे नि स्वभावे, ज्याचा स्वभाव आहे म्हणून हे होत जात आघवे. ज्याच्या स्वभावामुळं, ज्याच्या इच्छेमुळं, जयाचे नि स्वभावे, ज्याचा स्वभाव आहे त्या स्वभावामुळं हे होत जात आघवे. जे काही या जगामध्ये येतंय आणि जाते तो त्याचा स्वभाव आहे. या जगामध्ये जो जो जन्माला आलाय तो आपल्या स्वभावाप्रमाणेच वागणार आहे, स्वभावाप्रमाणेच तो जगणार आहे. म्हणून स्वभावाकडे पाहणं, स्वधर्माकडे पाहणं, स्वकडे पाहणं महत्वाचं आहे. प्रत्येकानं आपल्या स्वप्रमाणे जगावं हा भगवंताचा आग्रह आहे. गीतेचं महत्वाचं सूत्र जर शोधायचं असेल, भगवंताला काय सांगायचं अर्जुनाला, तर ते थोडक्यात जर सांगायचं असेल तर भगवंताला इतकंच सांगायचं की अर्जुना, स्वधर्माला जग, स्वधर्माला जाण, स्वधर्माच्या विपरीत काहीच करू नकोस. कारण स्वभावाप्रमाणेच सगळं होत असतं आणि स्वभावाप्रमाणेच सगळं झालं तरच सगळं व्यवस्थित होत असतं. स्वभावाच्या विपरीत काही झालं की मग तिथं रोग येतो, तिथं बाधा येते, तिथं अडथळे येतात, तिथं शोक, तिथं दुःख, तिथं मोह येतो. स्वभावाच्या विपरीत जिथं होईल, एक सोपं उदाहरण देता येईल. आपलं शरीर आहे, शरीराचे सगळे अवयव आहेत, इंद्रिय आहेत. या इंद्रियांना, या अवयवांना चांगली आहेत असं आपण कधी म्हणतो, सशक्त आहेत असं आपण कधी म्हणतो. डोळ्यांना दिसत असेल तर डोळे सामान्य आहेत, नॉर्मल आहेत, चांगले आहेत. कारण बघणं, पाहणं हा डोळ्यांचा धर्म आहे, स्वधर्म आहे. म्हणून डोळ्यानं पाहायचं काम करावं. कानाचा धर्म ऐकणं आहे, कानानं ऐकण्याचं काम करावं. तोंडाचा धर्म बोलणं आहे, तोंडानं बोलण्याचं काम करावं. हाताचं काम कष्ट करणं आहे, हातांनी कष्ट करावेत. त्वचेचं काम, त्वचेचा स्वधर्म संवेदना समजून घेणं आणि मस्तिष्कापर्यंत पोहोचवणं हा धर्म आहे त्वचेचा. त्वचेनं त्या धर्माचं पालन करावं. शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं, शरीरातल्या प्रत्येका इंद्रियाचे काही महत्वाचे स्वधर्म आहेत. त्या स्वधर्माप्रमाणे ते इंद्रिय काम करत असतील तर ते सामान्य आहेत, नॉर्मल आहेत, चांगले आहेत. त्यांनी आपला स्वभाव सोडला की मग त्यांच्यात बिघाड येतो किंवा बिघाड आला म्हणजे धर्म बिघडतो.
त्यांचा स्वधर्म बिघडतो. हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. स्वधर्म बिघडला की आजारपण आलं, आणि आजारपण आलं की स्वधर्म बिघडला. डोळ्यांचं काम आहे पाहणं, पण डोळ्यांनी पाहणं सोडून दिलं की डोळ्यानं आपला धर्म सोडला. डोळ्यांना दिसेनासं झालं की डोळ्याचा धर्म निघून गेला. दोन्ही अर्थ आहेत. पाहायचं काम आपण त्यागलं तरी सुद्धा डोळ्याचा धर्म डोळ्यानं सोडला, आणि डोळ्यानं डोळ्याचा बघणं हा धर्म सोडला की मग डोळ्याचं दुःख सुरू झालं, डोळ्याचा त्रास सुरू झाला. ऐकणं कानाचा धर्म आहे. तुम्ही कानानं ऐकणं बंद करून टाकलं, कान बिघडले किंवा कान बिघडले म्हणून कानाचा धर्म बिघडला. प्रत्येक इंद्रिय आपापल्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे काम करतं. पाणी आपल्या धर्माप्रमाणे, वायू आपल्या धर्माप्रमाणे, पंचमहाभूत आपल्या धर्माप्रमाणे, पृथ्वी, समुद्र, आकाशगंगा सगळ्या गोष्टी आपापल्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे राहतात. स्वधर्माप्रमाणे राहत असल्यावर कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, कोणत्या प्रकारची अडचण नाही. येतात, जगतात, निघून जातात, संपतात. अडथळा कधी होतो? आपला धर्म सोडून दुसऱ्याचा धर्म आपण स्वीकारायला लागलो की मग अडथळे सुरू होतात. डोळ्यानं कानाचं काम सुरू केलं, कानानं डोळ्याचं काम सुरू केलं, तोंडानं हाताचं काम सुरू केलं, हातानं तोंडाचं काम सुरू केलं की विघ्न सुरू होतात. डोळ्याला जे दिसतं ते खरं मानणं हा डोळ्याचा धर्म आहे. कानाकडे जर डोळे नेले तर गैरसमज निर्माण होतात. म्हणून डोळ्याचं काम डोळ्यांना करू द्यावं, कानाचं काम कानाला करू द्यावं, त्या इंद्रियाचं काम त्यांना करू द्यावं. अर्जुनाचा धर्म आहे क्षत्रियाचा, त्यानं तो विसरलेला आहे. कारण शरीराचा धर्म आहे मरण. शरीर मरत नसेल तर त्यानं धर्म सोडला असं म्हणावं लागेल. ज्यांचे देह अमर आहेत त्यांच्या शरीरानं त्यांचा धर्म सोडून टाकलेला आहे. पण सामान्यतः शरीराचा धर्म आहे मरण, आणि म्हणून शरीर मरत असेल, कुणी आपल्या धर्माप्रमाणे काम करत असेल तर त्याला अडथळा आणू नये, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे जगू द्यावं. पाण्याच्या प्रवाहाला आपण अडवत नाही, पाण्याच्या शीतलतेशी आपण कधी तक्रार करत नाही. पण अग्नी शीतल झाला की तक्रार सुरू होते, पाणी तापायला लागलं की तक्रार सुरू होते. आपला धर्म कुणीही सोडला की त्यालाही त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होतो. आणि म्हणून आपापला स्वभाव, आपापला धर्म आपण जाणला पाहिजे. जयाचे नि स्वभावे हे होत जात आघवे. हे सगळं होतंय जातंय हा ज्याचा स्वभाव आहे, ज्याच्या स्वभावामुळे हे सगळं होतंय जातंय, ज्याच्या केवळ उपस्थितीनं, ज्याच्या केवळ इच्छेनं हे सगळं घडतंय. मग इच्छेनंच घडतंय तर मग दुःख करण्याचं कारण काय? घरामध्ये स्वच्छता करताना ज्या वस्तू वापराच्या नाहीत त्या फेकून दिल्या तर आपण दुःख करत नाही, कारण त्या वस्तूचा वापर संपलाय. मग या वस्तू घेतानाच आपण कधीतरी फेकायच्या या भावनेनं घेतलेल्या आहेत, त्या वस्तूवर फेकताना मोह का ठेवावा? फेकायच्या वेळेला त्या वस्तूवर ममत्व का ठेवावं? फेकायला आलेल्या वस्तू फेकताना शोक का करावा? हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत. जयाचे नि स्वभावे हे होत जाता आघवे, तरी सांग काय शोचावे येत तुवा. इथं शोच करण्याचं, दुःख करण्याचं काय कारण आहे अर्जुना? तूच सांग. एरवी तरी पार्था तुझं का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुत परी. अर्थात खरे पाहिले असता अर्जुना, तुझ्या मनाला हे का पटू नये ते मला समजत नाही, पण हे शोक करणे अनेक प्रकारांनी वाईट वाटते. एरवी तरी पार्था, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक सामान्यपणे विचार कर अर्जुना. पार्था म्हणजे अर्जुना, तुझं का नेनो न मने चित्ता. अरे तुझ्या मनाला हे का पटू नये? का नेनो न मने चित्ता. तुझ्या मनाला, तुझ्या चित्ताला या गोष्टी का नेनो, का समजत नाहीत, का कळत नाहीत? कोणती गोष्टी? परी किडाळ हे शोचिता बहुत परी. तुझं जे शोचित आहे,
तुझं जे दुःखी होणं आहे, तुझं जे शोकित होणं आहे ते किडाळ आहे, अनुचित आहे, अयोग्य जागी आहे. बहुती परी वेगवेगळ्या पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीनं विचार केला तरी तुझं युद्ध टाळणं चुकीचं आहे, अयोग्य आहे असं भगवंत सांगतायत. तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध टाळणं योग्यच आहे. तुझी अपकीर्ती होऊ नये असं तुला वाटत असेल म्हणूनही युद्ध करणं योग्य आहे. तुला कीर्ती मिळवण्याची एक संधी मिळाली म्हणूनही ते योग्य आहे. तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीत म्हणूनही हे योग्य आहे. आणि ज्याला तू मारतो म्हणणार आहेस ते तू न मारताही मरणार आहेत म्हणून तू लढणं योग्य आहे. अशा बहुती परी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता ही गोष्ट लक्षात येते की तू चुकीच्या गोष्टीचं दुःख करतोयस, चुकीच्या गोष्टीचा शोक करतोयस. पुढं भगवंत म्हणतायत बघा, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्धि युद्राच्छेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते. अरे स्वधर्माकडे पाहताही तू युद्धापासून निवृत्त होता कामा नये, कारण क्षत्रियाला धर्मप्राप्त युद्धाला सोडून दुसरा श्रेय साधन मार्ग नाही. भगवंताला जे सांगायचंय ते भगवंतानी या सूत्रात सांगितलंय. खूप महत्वाचं सूत्र आहे, खूप महत्वाचा श्लोक आहे हा. अर्जुनाला भगवंत सांगतायत तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाला युद्धासारखा श्रेष्ठ मार्ग नाही, श्रेष्ठ धर्म नाही मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी. इथं खूप महत्वाचं सूत्र भगवंत सांगतायत. अर्जुना तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे लढणं आणि म्हणून तुला युद्ध करणं योग्य आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. तू अजूनही का न विचारिशी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. अर्थात तू अजून तरी का विचार करत नाहीस, काय हे मनात घेऊन बसलायस, ज्याच्या योगाने तरुण जाता येते अशा स्वधर्माला विसरलास काय. स्वधर्म तरण्याचा मार्ग आहे. बघा शिक्षक विद्यार्थ्यावर काही जबाबदाऱ्या टाकतो, त्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यानं प्रामाणिकपणे पार पाडणं हे त्या विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. प्रोजेक्ट आहे तो त्याचा. आम्ही विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट देतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात. कधी एखादा विषय देतो त्याच्यावर तू लिहून आण असं सांगतो, कधी एखादा काही विषय सादर करायला लावतो, कधी एखादी फाईल बनवायला लावतो. असे वेगवेगळे प्रकार असतात प्रोजेक्टचे. कधी कुठं एखाद्या गावात जाऊन अहवाल आणायला, निरीक्षण करायला सांगतो. हा त्या विद्यार्थ्याला दिलेला प्रोजेक्ट आहे. त्यानं प्रामाणिकपणे तो प्रोजेक्ट घ्यावा, समजून घ्यावा आणि तो समजलेला प्रोजेक्ट शिक्षकाला सादर करावा आणि मोकळं व्हावं. मार्क किती मिळतात किती मिळत नाहीत हा विषय वेगळा, पण मोकळा झाला तो. केटी पासून मुक्ती झाली त्याला. नापास होण्यापासून तो वाचला, पास झाला. नापास झाला तरी हरकत नाही, पण त्यानं प्रक्रिया पूर्ण केली प्रोजेक्टची, प्रकल्प सादरीकरणाची. प्रकल्प सादर करणं विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. आणि जर एखादा विद्यार्थी त्याच्याचसाठी टाळाटाळ करत असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं शिक्षकाला. आणि याच्यात नुकसान त्या विद्यार्थ्याचं होतं. तो नापास तर होतोच, पण त्याला प्रकल्प पुन्हा द्यावा लागतो. म्हणजे एखादा प्रकल्प केला पण तो चुकीचा केला तरी पुन्हा प्रकल्प द्यावा लागतो. त्यापेक्षा प्रामाणिकपणे जो प्रकल्प दिलाय तो घेणं, समजून घेणं, तो सादर करून मोकळं होणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो तिथं आपल्या स्वभावाप्रमाणे जन्माला आलोत. कसं जगायचंय, कसं वागायचंय, कसा विचार करायचा हे आपलं आधीच बऱ्यापैकी ठरलेलं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला जगायचंय, त्याप्रमाणेच आपण जगतो. थोडासा प्रयत्न आपल्याला करायचा आहे उद्धाराचा, पण तो उद्धाराचा मार्ग आपल्या स्वधर्मापेक्षा विपरीत असता कामा नये. म्हणून इथं स्वधर्माची चर्चा भगवंत करतायत. 4 प्रकारचे वर्ण आपल्याकडे सांगितलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र.
या 4 वर्णांची चर्चा प्राचीन काळापासून भारतामध्ये सुरू आहे. म्हणून असं म्हणतात की सनातन धर्म व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था आहे. ही वर्ण व्यवस्था थोडी नीट समजून घेतली पाहिजे. कारण वर्ण व्यवस्था कळल्याशिवाय भारतीय समाज मानसिकता, सनातन धर्माची विचारसरणी नीट समजणार नाही. अनेकांना आश्चर्य वाटेल हे ऐकायला की 4 वर्ण केवळ भारतातच सांगितले गेलेत असं नाही. हेच 4 वर्ण पश्चिमेकडे सुद्धा सांगितले गेलेत आणि तेच आहेत, फक्त शब्द वेगळे आहेत, आशय तोच आहे. सिगमंड फ्राईड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. माझ्या माहितीप्रमाणे मी आधीही त्याच्याबद्दल वेगळ्या संदर्भात बोललो असेल. आज वेगळ्या संदर्भात त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. सिगमंड फ्राईडनं माणसाच्या मनाचा खूप सूक्ष्मपणे अभ्यास केला. माणसाचं मन काय, ते कसं काम करतं, त्याचा शरीरावर वागण्यावर काय परिणाम होतो, या सगळ्याचं खूप सुंदर विश्लेषण प्रयोगानिशी सिगमंड फ्राईडनं केलं. आणि सिगमंड फ्राईडनं काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. त्याचं म्हणणं असं आहे की या जगामध्ये जितकी मनं आहेत तितके प्रकार आहेत, पण त्या सगळ्या प्रकारांची जर विभागणी करायची झाली तर आपल्याला या 4 प्रकारच्या मनोवृत्तीची माणसं समाजामध्ये दिसतात. एक मनोवृत्ती आहे, ज्या मनोवृत्तीला आपण ब्राह्मण्य वृत्ती म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ब्राह्मण्याचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही, क्षत्रियाचा क्षत्रिय जातीशी संबंध नाही, वैश्याचा वैश्य जातींशी संबंध नाही आणि शूद्राचा शूद्र जातींशी संबंध नाही. हा विषय थोडासा नीट समजून घेऊयात आपण. ब्राह्मण ही जात नाही, हा वर्ण नाही, ही वृत्ती आहे. मुळात संस्कृत मधल्या वर्ण शब्दाचा अर्थ होतो वृत्ती. 4 प्रकारच्या वृत्ती आपल्याला या जगामध्ये दिसतात. एक वृत्ती आहे जिज्ञासू वृत्ती, ज्ञान ग्रहणाची लालसा असलेली वृत्ती. ज्ञान घेणं आणि देणं या 2च गोष्टी ज्याला महत्वाच्या वाटतात, या 2च गोष्टीसाठी जो झटतो धडपडतो, त्या वृत्तीला ब्राह्मण्य वृत्ती म्हणतात. आणि ही वृत्ती सुद्धा गरजेची आहे. ज्याला वाटतं आपल्याला जसं वाटतं तसं इतरांनी जगावं. मग आपल्याला काय वाटतं, ते का वाटतं, ते वाटण्यामागची कारणं काय आहेत, आणि असं केल्यामुळं आपल्याला जे अनुभवाला आलं ते चांगलं जगालाही अनुभवाला यावं आणि वाईट जगालाही अनुभवाला येऊ नये. आणि म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवाच्या अभ्यासाच्या अंती वेगवेगळे निष्कर्ष मिळवणं आणि ते निष्कर्ष इतरांना सांगणं, ही वृत्ती म्हणजे ब्राह्मण्य वृत्ती आहे, जिज्ञासू वृत्ती. काहीही जाणून घ्यावं असं वाटतं. माणसाच्या शरीरातही विशिष्ट अवस्थेमध्ये ही वृत्ती असते, ब्राह्मण्य वृत्ती प्रत्येक माणसाच्या शरीरात असते. असं नाहीये की एखादा माणूस जन्माला आला म्हणजे तो जन्मभर ब्राह्मण वृत्तीचाच राहील. प्रत्येकाच्या आत या 4ही वृत्ती असतात. फक्त त्यातल्या एखाद्या वृत्तीचं प्राबल्य असतं आणि त्या प्राबल्यावरून ती व्यक्ती कोणत्या वर्णाची हे निश्चित होत असतं. जन्माशी त्याचा संबंध नाही, वृत्तीशी त्याचा संबंध आहे, विचाराशी, असण्याशी, वाटण्याशी त्याचा संबंध आहे, जन्माशी नाही. ज्याला खरंच वाटतं आपण मिळवावं, ज्ञान मिळवावं, इतरांना वाटावं, आपलं लोकांनी ऐकावं, लोकांनी ऐकण्यासारखं आपण काहीतरी करावं, वाचावं, ही वृत्ती म्हणजे ब्राह्मण्य वृत्ती. आणि विशिष्ट काळात ही वृत्ती असते, जिज्ञासू वृत्ती असते लहानपणी प्रत्येक मुलाच्या आत. त्याला विशिष्ट काळानंतर वाटतं आता जाणून घ्यावं, आता जाणून घ्यावं. ही वृत्ती म्हणजे ब्राह्मण वृत्ती आहे.